आणि आता बातमी आहे पोटनिवडणुकीसंदर्भातली। कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे भाजप काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची लगबग पाहायला मिळते। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे आणि त्याआधी रोड शो आणि सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय नेत्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अजित पवार उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। ही पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी आता प्रतिष्ठेची मानली जाते आणि कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। तर तिकडे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावते। पुण्यामध्ये आज खरं तर पॉलिटिकल फ्रायडे पाहायला मिळतोय, कारण कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पोटनिवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस। दरम्यान पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आपल्या भाषणात अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला आणि त्याचबरोबर यावेळी अजित पवार यांनी मेट्रो पुण्यामध्ये आणण्याचं काम कुणी केलं असा सवाल विचारताना लोकांची दिशाभूल करू नका असा टोला देखील लगावलाय। लक्ष्मण जगताप मी तयार केलेला कार्यकर्ता, मी त्याच्या तिथं घरी गेल्यानंतर काय घरी कसा बसायचा, सुरुवातीचा 92चा काळ आठवायचा लक्ष्मणचा। 92 ते 2014 पर्यंत तो माझ्याबरोबर होता। मी 2 वेळेला आमदार केला की नाही, मी त्याला महापौर केला, मी स्थायी समितीचा चेअरमन केला, पार्टीचा अध्यक्ष केला। ज्यावेळेस पवळे आपल्यातनं मधुकरराव निघून गेल्यानंतर पवळेच ना त्याच्यानंतर महापौर पदाची जागा रिक्त झाली, तिथं दिलं। मी सगळ्या कार्यकर्त्यांना कुठं भेदभाव केला नाही। मुख्यमंत्री देखील स्वतः रॅली करतात। रॅली मुख्यमंत्र्यांनी इथपर्यंतची अवस्था आली। अरे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा करायची असते, निघून जायचं असतं। आता तुम्ही आणि रॅली कुठं, जिथं आदल्या दिवशी अजित पवार फिरला तिथंच रॅली यांची। अरे पट्टे आजचे दिन आले का नाही? स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालंय 60,000 रुपये टन। घ्या आजचे दिन। कमळाबाई घ्या। सांगतो राव, घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही। त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये ब्रासनी मिळायची, आता झाली 6,000 रुपये। घ्या कमळाबाई। त्याच्यामध्ये दुचाकी 50,000ला मिळायची, आता झाली 90,000ला। कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय। आता कसं वाटतंय?